अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय। नमस्कार, अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी आपल्या समोर आली आहे। म्हणजे काय, पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पीक विमा मोठी बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। पीक विमा वाटपाची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू करण्यात आली असून पहिला टप्पा आजपासून अंमलात आहे। अनेक महिन्यापासून पूर्वी थांबवलेली अखेर रक्कम सोडली गेली असून पुढील 3 तासात निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। राज्यातील एकूण 15 प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या टप्प्याची मोठी मदत निर्णय घेतला आला आहे। तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया काही काळ अडली होती, मात्र आता जी जलद गतीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पात्र शेतकऱ्यांना खात्यात थेट डीबीटीद्वारे निधी हस्तांतरित केले जात आहे। मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आला आहे। या मदतीमुळे नुकसानग्रस्त तत्त्वरीय दिलासा मिळणार आहे। तसेच पीक विम्याची रक्कमही आजपासून काही तासात खात्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे। एकूण 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांना आधीच मदत मिळाली होती। आता उर्वरित जिल्ह्यांसाठी 3 टप्प्यामध्ये निधी वाटप केले जात आहे। आज पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांना मदत वितरित केली जात आहे। डीबीटी प्रणालीद्वारे एका दिवसात मोठ्या प्रमाणात निधी पाठवण्याचा मर्यादा असल्याने 3 दिवसात संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाणार आहे। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच एक आपल्यासमोर आनंदाची बातमी पोहोचली आहे। काय नेमकी काय व तसेच पीएम किसान योजनेचे 21 इन्स्टॉलमेंट 19 नोव्हेंबर रोजी प्राप्त सर्व शेतकऱ्यांना झालेली आहे। विविध पिकाचे नुकसान लक्षात घेऊन प्रति हेक्टर वेगवेगळी रक्कम ठरवण्यात आली आहे। भात, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि इतर पिकावरील नुकसानीसाठी वेगवेगळ्या दरम्यान मदत निश्चित केली आहे। नुकसान प्रमाण तपासल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल। भात पिकासाठी सर्वाधिक मदत असल्याने सरकारने सांगितले आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादक राज्य केंद्राकडून मिळणारी एकत्रित मोठा दिलासा आहे। मूग, तूर आणि इतर पिकासाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केली जाणार आजपासून या सर्व पिकाची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले असल्याने या भागात पहिला टप्पा प्राधान्य देण्यात आले आहे। तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना या टप्प्याचा समाविष्ट केले आहे। सर्व जिल्ह्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहे असूनही पुढील काही तासात खात्यात दिसणार आहे। जिल्ह्याची यादी पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेले 15 जिल्ह्याची अधिकृत यादी पुढील प्रमाणे आहे। धुळे, नाशिक, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, रत्नापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशिम, भंडारा या सर्व जिल्ह्यांमध्ये आजच मदत हस्तांतरित केल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। बँकची यादी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी सहभागी बँकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। यात SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, AXA बँक, कोटक महिंद्रा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे समावेश आहे। सर्व बँकांवर व्यवहार समावेश वाढवण्यासाठी निर्देश दिले आहे। धन्यवाद।